खरंच इम्पॉर्टंट होतं, आम्हाला जॉईनच करता नाही आलं, असं परत मला उद्या मेसेज येतील. आणि म्हणून मी हे रेकॉर्डिंग करून ठेवतोय. बाकी काही काय हरकत नाही. ठीक आहे, जे फार बिझी असतील त्या लोकांसाठी आपण रेकॉर्डिंग करून ठेवू. ओके. आणि ज्यांना जमतं ते येतात बरोबर. ठीक आहे, एकच मिनटं. एकच मिनटं फक्त. थोडंसं मी सर्वांना बघायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला कॅल्क्युलेशन येत आहेत की नाही. ओके. साधारणतः आपण उद्यापासून डिव्हिजन शिकायला सुरुवात करू आपलं रेग्युलर. काही काळजी नका करू. आता 2-3 दिवस नेटवर्कचा इश्यू होता, कारण माझं आहे ना, फ्लोरिंगचं काम चालू बाकी होतं ऑफिसचं. आणि फ्लोरिंगमध्ये थोड्याशा वायरच्या मिस्टेक झाल्या होत्या. आणि मग पूर्ण माझं, मी सर्व बाळविस्तार माझं इकडे नवीन ऑफिसमध्ये, म्हणजे ते काय आपण आता रिनोव्हेशन केलं नवीन याच्यात झाल्यामुळे, जे काही इलेक्ट्रिकचं काम होतं त्याच्यात डिस्टर्ब झालं होतं. पण आता आपण थोडंसं इथं व्यवस्थित सेट झालोय. मला नाही वाटत आहे आता नेटवर्कचा इश्यू असायला पाहिजे. ओके. सो पुन्हा परत इकडे लक्ष द्या. तर लेव्हल झिरो बद्दल मी बोलत होतो. लेव्हल झिरो मध्ये सिलेबस बद्दल बोललो, आणि जे तुम्हाला कॅल्क्युलेशन येत आहेत, अ, परत एकदा नाव घेऊन सांगतो मी. मीनाक्षीताई, किरणताई, मयुरीताई, सोनालीताई, आणि मला वाटतं अंबिकाताई. या मला 5 ताई मला नवीन दिसत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलतो. बट दिस इज नॉट अ कंपल्सरी की तुम्ही लगेच उद्या मेंबरशिप बनलं पाहिजे आणि पुढचं शिकलं पाहिजे. दिस इज ओन युअर चॉईस. तुमचं काय प्लान आहे या वेळेस, नाही तर पुढच्या पुढच्या वारीला. दरवर्षी एकादशीची वारी पंढरपूरला निघते, आणि त्याच्यात वारकरी म्हणून आपल्याला करता येतं. कारण शेवटी तुमचं काय प्लान आहे, तुम्हाला कसं जमतंय. कारण मी असं म्हणेल, एकदा शिकायला सुरू केलं, तर लगेच तुम्ही 5, 25, 50, 100, 1000 विद्यार्थ्यांवर ते अप्लाय केलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा बेस्ट, केव्हा केव्हा बेस्ट बनतात. मी रेकॉर्डिंग ऑन केलं का, कोणी सांगेल मला? रेकॉर्डिंग ऑन केलं का मी? केलं, ओके. तर तुम्ही बेस्ट कधी बनतात, खऱ्या अर्थाने तुम्ही शिकतात कधी? मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला, व्हिडिओ बघितले, कोणाला किती जणांना शिकवलं? जर तुम्ही मला उत्तर दिलं असतं की मी 10 जणांशी हे बोलले, मी व्हिडिओ बनवला, मी ब्लॅकबोर्ड बरोबर समोर झाले, आणि मी व्हिडिओ बनवला, आणि माझ्या नातेगोत्यातले, माझ्या सोशल मीडियातले, कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना मी सांगायला सुरुवात केली की येस, फ्रॉम टुडे मी अबॅकस टीचरचं ट्रेनिंग सुरू केलंय. सो धिस इज अबॅकस टूल. हा युनिट रॉड असतो, याच्यात एक अप्पर बीट्स असतो, याच्यात लोअर बीट्स असतात, ही आन्सर लाईन असते. अँड व्हेन, जेव्हा हा लोअर बीट्स आन्सर लाईनला टच होतो, तेव्हा आन्सर इज द वन. दिस इज अ लेसन 1. हे जे मी तुम्हाला जे काही 10-8 दिवसाचे लेक्चर्स दिलेत, हे लेक्चर्स तुमच्यासाठी खूप मोठी एक जीवन संजीवनी आणि मोठी संधी, हे मार्केटिंग टूल आहे तुमच्यासाठी. मी काय करतोय, ब्रेन ट्रेन काय करतोय, की तुम्हाला काही नसलं तुमच्याकडे, तुमच्याकडे अबॅकस टूल नाहीये, तुमच्याकडे सिलेबस नाहीये, तुमच्याकडे नो एनिथिंग मटेरियल, बट साधनाताई अख्ख्या चोपड्याच्या 10च्या 10, 50 स्कूलमध्ये जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल, तर ही मोठी जीवन संजीवनी तुमच्यासाठी, की प्रत्येकाने तुम्हाला इन्व्हाइट केलं पाहिजे, की या आमच्या मुलांना शिकवा. पण तो अप्रोच तुमचा तयार केला पाहिजे, तुम्ही तुमची आयडेंटिटी तयार केली पाहिजे. मयुरीताई, तुम्ही खूप मोठ्या स्केलमध्ये US मध्ये काम करू शकतात. लोक तर तिथं, माहीत नाही आता तिथं पण आपल्या लोकांसारखेच आहेत का, काही ताई कंप्लेंट करतात, नाही हो लोक फीज वेळेवर देत नाही. पण एक सांगतो मी, की तुम्ही एक्सप्लोर कसं करतात, तुम्हाला प्रेझेंटेशन कसं करतात, तुम्ही स्वतःला लोकांसमोर प्रेझेंट कसं करतात, त्याच्यावर सर्व रिझल्ट असतात. मी परत एकदा सांगतो. म्हणून पुन्हा परत सांगेल की बोलायला सुरुवात करा की तुम्ही जर्नी तुमची स्टार्ट झालेली आहे. तर लोक तुम्हाला टीचर म्हणून ग्राह्य धरतील. तर तुम्हाला लोक विचारतील की माझ्या 2 लेकरांना मी आणू का, मला माझ्या लेकराला शिकवाल का. जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा लोकांना काही गरज नाहीये. जे रोज लोकांसमोर दिसेल तेच विकलं जातं. परत एकदा सांगतो, लोकांसमोर जे रोज दिसतं तेच विकलं जातं, आणि त्याच्याबद्दलच लोक चौकशी करतात. नाही तर म्हणजे एकदम वर्स्ट केस मध्ये सांगतोय, तुम्ही लोकांशी 10 दिवस बोलू नका. 10 दिवसानंतर लोक तुम्हाला विसरायला पण लागतील. तुम्ही स्वतःहून जेव्हा लोकांसमोर जाल, प्रेझेंट कराल, तेव्हाच लोक, हा, हो 10 दिवस दिसल्याच नाही. मग 10 दिवस लोक तुम्हाला विचारणार पण नाही. ही फॅक्ट आहे, मार्केटमधली फॅक्ट आहे. ही फॅक्ट पुन्हा परत मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाहीये. पण बोलायला शिका, सांगायला शिका की येस,
मी माझी जर्नी स्टार्ट केली. सो ओके, पुन्हा परत जातो टॉपिकवर की लेव्हल झिरो तुम्हाला समजलं असेल, जर जमणार असेल तर गो फॉरवर्ड होऊ. प्रोसेस आपली सिंपल असते की एक मला माहित नाही तुमच्या लेक्चरमध्ये दिली का, पण मी जर तुमची डिमांड असेल तर मी त्या ग्रुपमध्ये टाकून देईल. एक सिंपल एक आपला फॉर्म असतो. मे बी मला वाटतं ते मला परत व्हॉट्सअपमध्ये जावं लागेल, आणि व्हॉट्सअपची आणि यूट्यूबची पॉलिसी जर मी व्हॉट्सअपमध्ये गेलो तर पुन्हा परत ते बॅन करतं. पण मला वाटतं या प्रेझेंटेशनमध्ये असेल तरी दाखवून देतो मी तुम्हाला. आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस इथं कुठेतरी मी दाखवली असेल की नसेल, पण आहे सॉरी, इथं खाली आहे. हा लेवल झिरोचा अप्रोच झाल्यानंतर खाली आहे. मला हे बघा, हे माहीत नसेल तर कोणी सांगेल का, मला दिसतंय का, कोणी कोणी सांगेल का, दिसतंय हो का? सर ओके. हो सर दिसते. सिंपल आपला एक असा एक फॉर्म आहे रजिस्ट्रेशनचा. तो भरून याचा एक याची एक प्रिंट काढा, त्याचे पीडीएफ बनवा, ते पीडीएफ करून टाकून द्या. आणि जे काही लिगल अकाउंट आहे संस्थेचं त्याच्यावर ऑनलाईन आपण 100% सर्व व्यवहार आपण ऑनलाईनच ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण ते ऑडिटेबल संस्था असल्यामुळे आपल्याला पण बरं असतं आणि तुम्हाला पण बरं असतं. त्याची रिशीट पण पाहिजे असेल तर आपण रिशीट पण देऊ शकतो तुम्हाला, असं काही नाही, कोणाला लागली तर. कारण अ, त्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती, मला हे माहीत नाही. म्हणजे हा संस्थेचा एक लिगल फॉर्मॅट आहे. हे अकाउंट नंबर आहे, हे मी तुम्हाला टाकून देईल. तुम्ही जर केलं तर तुम्हाला किट, हे आता 7 रॉड्स आपण द्यायचो, पण आता 13 रॉडचं मोठा अबॅकस टूल आहे. ज्या नाशिक, सॉरी, महाराष्ट्रातल्या ताई असतील किंवा इंडियातल्या ताई असतील, त्यांना आपण पोस्टाने लेवल 4चं बुक्स आणि हे किट पाठवून देतो. तुमच्यापर्यंत किट येईल. जेव्हा तुम्हाला 7 सप्टेंबरला सर्टिफिकेशनला जायचं असेल, तेव्हा पुन्हा परत एक संस्थेचं एक लिगल, एक ऑडिटेबल, एक वेगळं अकाउंट आहे एक्झामसाठीचं. तेव्हा तुम्हाला ₹750 भरायचे असतात. ₹750 भरल्यानंतर तुम्हाला आय कार्ड आणि तुमचं एक्झाम सर्टिफिकेट तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला हँडओव्हर केलं जातं. ते एक लिगल अकाउंट आहे. आपण आता ज्या 4 लेव्हलच्या ज्या ताईंनी परीक्षा दिली त्यांना पण आपण भरायला लावले नाही, कारण दिस इज हे अकाउंट सध्या वन वे आहे ऑडिटरच्या इश्यूमुळे. म्हणजे मी जे आहे, पण मी ताईंना सांगितलं तुम्ही संस्थेला पे जरी केले तरी संस्था काय लगेच उद्या त्याला, संस्थेला गरज नाही की ते पैसे वापरायचे आहेत म्हणून. पण प्रोग्रामच्या आधी तुम्हाला ₹750 ते पे करायचे असतील, आणि त्याचं तुम्हाला रिटर्न स्वरूपात संस्था तुम्हाला जे काही द्यायचं ते देईल. कारण आपण आधीच्या ताईंकडनं घेतले नाहीत. मग ज्या ताईंकडनं दिलंय तर त्यांना पण त्याचा काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न दिली जाईल. म्हणून आय कार्ड, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट प्रदान तुम्हाला त्या सोहळ्यामध्ये केलं जाईल. आता लेव्हलबद्दल बोलायचं असेल तर आपल्या खऱ्या 8 लेव्हल आहेत. लेव्हल झिरो आपण जर कन्सिडर केली तर. आणि या लेव्हल समजून घेण्यासाठी, जर तुमच्याकडे सेकंड लेव्हल पासूनचा विद्यार्थी आला तर लेव्हल झिरोचं बुक देण्याची गरज नाही. तर त्यांना डायरेक्ट लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 अशा 7 लेव्हल होतात. जर तुमच्याकडे लेव्हल स्टँडर्ड फिफ्थचा स्टुडंट आला, जर तो 5वीतला मुलगा असेल तर त्याला लेव्हल 0, लेव्हल 1, लेव्हल 2 देण्याची, बुक देण्याची गरज नाही. पण लेव्हल झिरोचं ट्रेनिंग द्यावंच लागेल. लेव्हल झिरोचं तुम्ही फ्री द्या किंवा तुम्ही त्याला फीस, एक नॉमिनल फीस घेऊन घ्या, पण बुक देण्याची गरज नाही या सिनियर मुलांना. म्हणून आपण तिथं कन्सिडर करतो. हा, पण तुम्हाला थोडंसं वाटलं की थोडं फार फी घेऊन त्यांना शिकवलं पाहिजे, प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करून घेतले पाहिजे, त्यांना ॲप्समध्ये मेंबर बनवून त्यांना अनलिमिटेड प्रॅक्टिस केले पाहिजे. लेव्हल झिरो तर कंपल्सरी सर्वांना आहेच, पण तुम्ही बुक देऊन शिकवलं पाहिजे. कारण बुक दिलं की पालकांना पण पाहिजे असतं. तुम्ही 3-4 हजार मागितले की मग त्यांना किट पण पाहिजे असतं, बुक पण पाहिजे असतं. म्हणून आपण इथं दाखवत नाही. हा, पण तुम्ही या मुलांना, जे ज्युनियर मुलं आहेत त्यांच्यासाठी बुक देऊन तुम्ही जरूर शिकवू शकतात. पण आपल्या काही ताई आहेत 5वीच्या पण मुलांना लेव्हल झिरोचं बुक देतात, मग लेव्हल 0, 1, 2 शिकवतात. शेवटी पालकांची डिमांड असते की पहिल्यापासून सर्व शिकवा. पण आपला जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगतोय. त्याच्यानंतर हे ॲप आपण आता डिस्कनेक्ट केलेलं आहे. आपण थोड्याच दिवसात आपली एक वेबसाईट येते, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ अवेलेबल असतील. ते होईल एवढ्या कदाचित एक 15 ऑगस्ट पर्यंत. म्हणून तुम्हाला मी ॲप, हा पण एक ॲप होता आपला की जिथं आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळायचे. हा ॲप होता आपला, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा ॲप. पण सध्या तो तो दरवर्षी रिन्यू करावा लागतो. त्याच्यापेक्षा आपण आपली वेबसाईटमध्ये जे कसं रिन्यू करता येईल हे प्रयत्न करतोय. आणि मग ते वेबसाईटमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला लॉंग टाईमसाठी अवेलेबल असतील. त्यानंतर हे तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगितलं.
त्यानंतर हे कोडिंग डिकोडिंग म्हणजे हा जो तुम्ही बघितला असेल, ही समोर फिगर मला दिसली, मला लगेच बोलता आला पाहिजे 28. ही दिसली तर मला बोलता आला पाहिजे 15. हाही दिसली मग मला 16 बोलता आला पाहिजे. आणि या नंबरवरून 61 असेल, 96 असेल, आपल्याला बीट ड्रॉ करता आला पाहिजे. मग राईट हँड लेफ्ट हँड याच्याला आपल्याला ऍक्टिव्हायझेशन करून, तुम्ही आता थोडा वेळापूर्वी कॅल्क्युलेशन जसं करत होते, की मी तुम्हाला काही दिला नाही सिलेबस, टूल दिलं नाही, बुक दिलं नाही, तरी पण तुम्ही कॅल्क्युलेशन करतायत, तर हे आपल्याला परिवर्तन, आपल्याला खऱ्या अर्थानं मार्केटिंग, खऱ्या अर्थाने एखाद्या स्कूलमध्ये जर आपल्याला प्रूव्ह करायचे असेल, तर यू आर द बेस्ट टीचर इन अबॅकस. तर आपण संस्था चालकांना विनंती करून, मला वाटतं मी तुम्हाला वैयक्तिक नाव टाकून लेटर दिलं नसेल, पण एक ग्रुपमध्ये कॉमन लेटर दिलं, तिथं तुम्ही लिहून टाकू शकतात, किंवा मी वैयक्तिक दिलंय का तुम्हाला? परत एकदा साधनाताई, तुम्हाला दिलंय का मी लेटर? वैयक्तिक दिलंय का मी तुम्हाला? पाठवलं नाही होतं? सर. पण नाही सर. कॉमन लेटर टाकलं होतं वाटतं नाही. ग्रुपमध्ये. कॉमन लेटर टाकलं वाटतं ग्रुपमध्ये. हा, हो घेतली का हो तुम्ही? प्रिंट वगैरे घेतली का त्याची? एखाद्या स्कूलला अप्रोच हो करा, तुम्हाला वेळ असेल तर. असं मारून मुटकून नाही, जसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही हो जाऊ शकतात. हो सर. मग हा लेवल झिरोचा एक बेसिक सिलेबस आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन आता केलेच, काही करायची गरज नाही, म्हणजे तुम्ही केलेच. तुम्ही दोघे म्हणजे दोन्ही रॉडवरचे केले. हा लेवल. त्याच्यानंतर आपण अबॅकस टीचर, वैदिक मॅथ, रुबिक क्यूब शिकणार आहोत. त्याच्यामध्ये लेवल झिरो, ज्युनियर सिनियर मी दोघं कॅल्क्युलेशन समजून सांगितले. अबॅकस लर्निंग 8 लेवल, डायरेक्ट कॅल्क्युलेशन, इन हाऊस फॉर्म्युला, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, कॉम्बिनेशन, हे आपण आता शिकणार आहोत. आता ऑलरेडी हे सर्व तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगितलेलं असेल. लेवल झिरोचं बुक आपलं असं आहे. हा तुम्हाला तुम्हाला एनजीओचा तुम्हाला मेंबरशिपचा पार्ट तुम्हाला सांगितला. त्यानंतर हे तुम्हाला प्रोसेस सांगितली, एक्झाम सिस्टम सांगितली. हे पुन्हा परत रिपीट होतंय मला वाटतं, तेच तेच लेक्चर. हां, हे कॅल्क्युलेशन असे खूप साऱ्या प्रॅक्टिस करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसले असतील ना? करून बघितले का कोणी? Yes. हा, करून बघितलं असेल. Yes. आता वेळ आहे इकडे लक्ष द्या. आता वेळ आहे ती एक्झामची, इकडे लक्ष द्या. तुम्ही मला कधी दिसतात माहिती का? जर तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये असलात तरच सर्व दिसतात. काय इश्यू मला माहित नाही. आता इकडे लक्ष द्या. आता वेळ आहे. मी तुम्हाला 2-3 गोष्टी शेअर करतो उद्या. त्या म्हणजे 2 एक्झामच्या 2 लिंक, कदाचित काही ताईंना दिल्या पण असतील मी, पण परत देऊन टाकतो. त्या दोघं एक्झाम कंप्लीट करा उद्याच्या उद्या. एक लेव्हल 0 ज्युनियर आणि लेव्हल 0 सीनियर. आणि पुन्हा परत पुढचा पार्ट आहे, की तुम्हाला जर मेंबरशिप घेऊन तुम्हाला पुढे ट्रेनिंग सुरू ठेवायची असेल, जसं मी सांगितलं, की तुम्हाला वाटलं की नाही मला उद्याच बनायचंय, नाही काही ताईंना वाटलं की मला रविवारपर्यंत बनायचंय, दिस इज युअर ओन डिसिजन. तुम्हाला तुमचा तुमचा पार्ट आहे. पण तरी मी तुम्हाला वेळ देतो. पण प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही तुम्ही ठरवा, तर तुमचा निर्णय झाला असेल, तुम्हाला वाटतं ट्रेनिंग कंटिन्यू करायची, तर डोंट वेस्ट टाइम. करून तुम्ही उद्यापासूनच प्रोसेस चालू करा. उद्या डिव्हिजनचा क्लास असेल, तिथे येऊन जस्ट पार्क करा स्वतःला. जस्ट काय बडबड चाललीये, समजलं तर चांगलंच आहे, नाही समजलं तर जस्ट आनंद घ्या त्याचा. काहीतरी डोळ्यासमोरून जातंय. पुढे तुम्ही जेव्हा ॲडव्हान्स लेवलचं शिकाल, तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल. लक्षात आलं? मग पुढचा परत पार्ट असेल, की तुम्ही मेंबर झालात, की माझ्याकडनं जे आत्तापर्यंतचे जेवढे लेक्चर झालेले आहेत, लेवल 1, लेवल 1 आणि लेवल 3 आपण एकत्र शिकतो. लेवल 2 आणि लेवल 4 एकत्र शिकतो. या सर्वांचे लेक्चर मी ऑनलाईनचे जे व्हिडिओज आहेत, त्याचे लेक्चर मी तुम्हाला शेअर करून देईल. हा सध्या कॉम्प्रोमाइज पार्ट आहे. तुम्हाला परत मी सांगतो, कॉम्प्रोमाइज पार्ट आहे. पण तुम्ही म्हणाल तुम्हाला मी स्वतः नाही शिकवणार का? हो, मी स्वतः तुम्हाला जरूर शिकवेन. त्यासाठी आज जसं आपण डाऊट सेशनमध्ये भेटलो, तुमचे जे काही डाऊट्स असतील त्याच्यासाठी सेपरेट आउट पण आपण भेटू. किंवा मी तुम्हाला असं सांगेल, की जेव्हा पुढची बॅच पुन्हा परत पहिल्यापासून सुरू होईल, पण मी असं सांगेल, की जर तुम्ही एकलव्य असाल, तुम्हाला जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, तर तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये बसायची पण गरज नाही. तोपर्यंत तुम्ही उलट सुपिरियर एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्ही टीचर झालेले असाल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवायला चालू करतात, तेव्हा तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर झालेले असतात. म्हणून लेव्हल 1, लेव्हल 3, लेव्हल 2, लेव्हल 4चे आणि पुन्हा परत मल्टिप्लिकेशनचे ॲडव्हान्सचे व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेल. बट इफ यू टेक मेंबरशिप झालात, पुढे तुम्ही करा. मयुरीताई, तुमच्याबद्दल मी उद्यापर्यंत बोलतो, कारण मी अजून कोणाबद्दलच काही बोललो नाही. आपल्याला कसं पुढे जायचं, बट असं पण व्हायला नको आपलं बोलणं नाही म्हणून मी तुम्हाला काही शिकल्या नाही, म्हणून मी तुम्हाला सर्व शेअर केलं. पण जरूर आपण त्याच्यावर पॉझिटिव्हली काय मार्ग काढता येईल, आपल्याला कसं जाता येईल. निश्चित आहे, ब्रेन ट्रेनची संस्था जर US मध्ये सुरू झाली, आणि मी म्हणेल लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हे नॉलेज पोहोचवलं, मोठी इंडियन कम्युनिटी आहे.
त्या इंडियन कम्युनिटी, म्हणजे तुम्हाला इंग्लिश चांगलं येत असेल तर तुम्ही जगाच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, नॉट ओन्ली द इंडियन कम्युनिटी, पण जगाच्या जी कुठली कम्युनिटी असेल त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याची संधी आहे. तुम्ही जरूर युएस मध्ये पण काम सुरू करू शकतात. आम्हाला पण गर्व वाटेल की आमच्या एक ताई बाबा युएस मध्ये काम करतायत. आम्हाला पण अभिमान वाटेल. साऱ्या गावभर आमची पण अर्धा इंच छाती मोठी होईल की बाबा आम्ही गर्वाने सांगू शकतो की ब्रेन ट्रेनचं काम युएस मध्ये सुरू आहे. जरूर. सांगण्याचा उद्देश असा की तुमचे काही डाऊट्स असतील, मला वाटतं टाइम माझ्याकडे आहे, भरपूर वेळ आहे अजून. तर मला 11:30ला जायचं असतं ड्युटीला. त्याच्या आधी मी अजून 15-20 मिनिटं तुमच्याशी गप्पा निवांत मारू शकतो. तुम्हाला काय नाही समजलं, तुमचे काय मत आहे, तुम्हाला काय बोलायचं असेल, वन बाय वन जरूर बोला. म्हणजे आपल्याला त्याच्यावर लेव्हल झिरो बद्दल आणि मेंबरशिप बद्दल मी परत एकदा तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. आपल्याकडे एक प्रॅक्टिस ॲप असतं. तर मेंबरशिप झाल्यानंतर तुम्हाला एक स्टुडंट म्हणून मी लेवल झिरो सिनियरचं ऍक्टिव्ह करून देईल, म्हणजे तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला टीचरचा एक कोड देईल, म्हणजे तुम्हाला स्टुडंट ऍड करता येतील. ते सर्व 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 तुम्हाला पुढे पुढे समजत राहील. ओके. सो माझी बडबड कमी करतो रंजनाताई, आणि तुमची बडबड ऐकतो, म्हणजे तुमचे डाऊट मला क्लिअर करता येतील. ओके. सो ज्या ताईंना मे बी काही डाऊट असेल, कारण तुम्ही डाऊट विचारला तर बाकीच्या ताईंचे पण डाऊट क्लिअर होतील. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर मनसोक्त बोला. म्हणजे मेंबरशिप घ्यायची असेल तरी पण आणि नसेल घ्यायची तरी पण, दोघं गोष्टी. असं काही दिस इज नॉट अ कंपल्सरी. या वारीला नाही तर पुढच्या वारीला व्हाल तुम्ही. ओके. सो किरण ताई, मयुरी ताई, सोनाली ताई, मीनाक्षी ताई आणि अंबिका ताई, एनी 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 वन, कोणाला बोलायचं पहिले? म्हणजे हात वरती केला तर मला लक्षात येतं त्यांना बोलायचंय, मला नाव घेता येतं. ओके. किरण ताई बोला, मग अंबिका ताई बोला. हॅलो सर. बोला. मेंबरशिपचे पैसे ऑनलाईनच भरायचे ना? हो, ऑनलाईनच. सर्व काही आणि ऑनलाईन. किती दिवसात भरावं लागतं ते असं काही आहे का? काही नाही, तुम्ही की लगेच पुढच्या पंढरपूरच्या यात्रेपर्यंत भरलं तरी चालेल. पुढच्या नाही पंढरपूरच्या म्हणजे यात्रेत, काही तेव्हा असं त्या लिमिटेशन आहे का? पुढच्या एकादशीला पांडुरंगाचं दर्शन होईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ठरवलं की नाही, पुढच्या एकादशीच्या यात्रेत वारकरी व्हायचंय, तुमची इच्छा, काय प्रॉब्लेम, दिस चार इज पाच नॉट अ. दिवसात असं भरलं तर चालेल, तर लगेच भरावं लागतं तसं? मला काहीच माहित, मी काय बोललो तुम्हाला पहिलेच बोललो. एकच मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक, हा हा, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट रे गौरव, एकच मिनिट, थोडस, एकच मिनिट. ओके, एक जस्ट मिनिट. हा. ओके. किरण ताई, असं आहे, येतोय माझा आवाज? मी हा म्यूट हा. झाला. ओके. असं आहे, अ, तुम्ही आता लेवल झिरो, एक मिनिट, मी दिसत नाही मला स्वतःला म्हणून. ओके. हा, काय हरकत नाही. माझा व्हिडिओ बंद आहे का, कोणी सांगेल का? हा, म्हणून म्हणून दिसत नाही म्हणून. ओके. कॅमेरा बंद आहे. हा, आता चालू आहे. ओके. आता चालू. ओके. काय सांगत होतो मी? असं आहे, लेवल झिरोचं मी तुम्हाला उद्या ज्युनियर सिनियरचं मी तुम्हाला हे करतो, लिंक देतो, त्या कम्प्लीट करा. ओके. त्या कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक जजमेंट येईल की ठीक आहे, आता थोडासा एक कॉम्प्रोमाइज मोड आहे. आम्ही तुम्हाला खरं सांग, मी तुम्हाला नाही वेळ देऊ शकत, तर मला पुढे पण जायचंय. आणि पुढे पुढे काय होणार आहे की मी नाही लाईव्ह शिकवू शकत, कारण आता 360 ताई झालेल्या आहेत. 360 ताईंना प्रत्येक बॅचला मी रगडा पॅटीस, प्रत्येक बॅचला शिकवा. पुढे मला पण खूप साऱ्या गोष्टी, मला पुढच्या यावर्षी 5 कोर्सेस लॉन्च करायचे आहेत. मी स्वतः अभ्यास करतो, मी स्वतः ट्रेनिंग अटेंड करतो, आणि मग मला पुढे या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत. तर एक आता हा एक सर्व, हा जो ऑफिस आहे, हा मागचा जो स्मार्ट बोर्ड आहे, हे सर्व सेटअप करण्याचा उद्देश असा आहे की हे आपण
एक चांगल्या एका मोठ्या लेवलच्या क्वालिटीचे व्हिडिओज आपल्याला रेकॉर्ड करून तिथं वेबसाईटवर अपलोड होतील. आणि नंतर ज्याला वाटलं, जसं तुम्ही मला विचारलं माझं काम काय राहील, म्हणजे स्पष्ट सांगतो, माझं काम राहील तुम्हाला नुसती लिंक देऊन टाकली, लिंक देऊन टाकले, ते वेबसाईटला व्हिजिट करा. तिथं माहिती असेल, व्हिडिओ असेल, ज्याला शिकायचं तो शिकेल, ज्याला मेंबर बनायचं तो बनेल, सर्व ऑटो पायलट मोडमध्ये ते काम होईल. म्हणजे पुढचा प्रोजेक्ट असा आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक बॅचला शिकवेल, प्रत्येक वेळेस तुम्हाला उत्तर देईल असं नाही. तुम्ही मला नुसतं म्हटलं की बाबा तुम्ही अबॅकस टीचर म्हणून सांगतो ना, व्हॉट्सअपवर मला मेसेज टाका. मी फोनवर बोलणं काय, उद्या काल काय बोललो होतो ते पण विसरून जातो. कारण नाही डोक्यात ठेवू शकत. मला प्रोफेशनल लाईफ, माझा परिवारासाठी मला 8 तासाची ड्युटी करायची असते, ते सांभाळा, पुन्हा परत तिथं मला परफॉर्मन्स परफेक्ट बेस्ट करायचा असतो. हे सोशल काम म्हणून 360 ताईंनी सर्वांनी जर फोन कॉल करायचं ठरवलं तर किती मोठं होईल. म्हणून सर्व कम्युनिकेशन व्हॉट्सअपवर होत असतं, जे सांगतो, आणि सर्व मॅन्युअली चालतं. कोणी सिंगल मॅन आर्मी आहे, मॅडम मदत करतात त्यांना जसं मूड असतो तसा, बाकी सर्व चालू असतो. जो तो ताई, आता कोणी, या सर्व ताईंना माहिती, कोणाला बुक मागवायची असेल, जो तो ताई ज्याचा त्याचा हिशोब करतो, तो तो त्याचा पे करतो. इथं ही संस्था सर्वांची आहे, ही कोणाची ओनरशिप नाही. कारण हा भंडारा आहे, शाही भंडारा आहे. कोणीतरी त्या भंडाऱ्यात टाकत राहील, ते पुन्हा परत पुढे वाढत राहील, होत राहील, चालू राहील. एक सांगण्याचा उद्देश असा आहे. ओके. सो तुम्ही पण, तुम्हाला पण जे काय असेल, म्हणून मी आत्ताच करा तेव्हाच करा, दिस इज नॉट कंपल्सरी. ओके ना. पण म्हणून तुम्हाला एक असं राहील की मला पण पुन्हा परत त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वेळ लक्ष देण्यापेक्षा तुम्ही पण एक ठरवा की बाबा आपल्याला रविवारपर्यंत ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील या बॅचमध्ये, तर करा, मॅच व्हा. आणि मग पुढे वेदिक मॅचच्या कमीत कमी पहिल्या दिवसापासूनच्या लेक्चरला तरी तिथं ऍड्रेस करा. म्हणजे पुन्हा परत तिथं अबॅकस आणि वेदिक मॅथच्या मध्ये जे काही राहील ना, की बाबा राहून गेलं, मग पुन्हा परत मागे पुढे, ते व्हायला नको. ती एक वेदिक मॅथची बॅच चालू होईपर्यंतच मी तुम्हाला काय म्हणता ना, इंटरेट काय करणार आहे. नंतर मी परत बघत पण नाही. मी बघेल, माझं काम असं असतं की ज्यांना, म्हणजे कोणीतरी, तुम्ही कोणाच्या तरी रेफरन्सने आलेले असतात म्हणून हे बोलावं लागतं, बाकी काही नाही. ओके ना. सो काय म्हणत होतो, निवांत करा, काही काळजी नका करू. पण मी तुम्हाला लेव्हल झिरोचे पहिले उद्या टेस्ट पेपर देतो. म्हणजे कमीत कमी रविवारपर्यंत जरी झालं, म्हणजे मी तर पुढच्या येणाऱ्या रविवार नंतर घेणार आहे वेदिक मॅथ. म्हणजे माझं काय तारीख ठरलेली आहे वेदिक मॅथच्या ट्रेनिंगची, एक मिनटं. माझी तारीख ठरलेली आहे एक साधारण, आपण 20 तारखेनंतर अ, नाही, 27 तारखेला आपण वेदिक मॅथचं ट्रेनिंग सुरू करणार आहे. जे क्लिअर करतो 27 तारखेपासून. परत माहिती म्हणून सांगतो मी, 27 तारखेपासून. आणि तिथं पण तुमचा टास्क असाच असेल की 27 तारखेला जेव्हा आपण ट्रेनिंग चालू करतो, तर तुम्ही 27 तारखेला आपण ट्रेनिंग चालू केल्यानंतर तुम्ही ऑगस्ट 5 वगैरे किंवा ऑगस्टच्या 1 तारखेपासून तुम्ही लगेच क्लास सुरू केला पाहिजे. मी नेहमी असा सांगत असतो की शिका आणि शिकवा, काय वेळ वाया घालवायचा त्याच्यात. जर तुम्ही पण त्याच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. जे आपण ऐकतोय, शिकतोय, ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, थोडा वेळ द्यावा लागेल तुम्हाला. तुम्ही नवीन आहात म्हणून. आणि एकदा 5-25 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं की तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही. कारण तुम्ही शिकवता शिकवताच एक्सपर्ट बनतात खऱ्या अर्थाने. इथं काय मी फक्त बडबड करायला आलेलो असतो. ओके. किरण ताईंचा तुमचा जो डाऊट होता, तो कदाचित ज्या ताईंचा डाऊट असेल त्यांना सर्वांना ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं अंबिका ताईंना काहीतरी बोलायचं होतं. अंबिका ताई, बोला, बोला. नाही, विचारायचं होतं सर, मॅडमने विचारले. हा, एका ताईंचा डाऊट असला की बऱ्याच जणांचा क्लिअर होतो. ओके. झालं ते. ओके. ओके. तर पण प्लान करा खऱ्या अर्थाने. लगेच कसा क्लास सुरू करता येईल याच्यावर काम करा. त्याच्यासाठी काही डाऊट असेल, त्याचं कसं करायचं, त्याच्यावर विचारा, त्याच्यावर आपण बोलू. मला वाटतं तुम्हाला लेवल 0 समजली असेल तर तुम्ही क्लास कसा सुरू करावा हे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल तुम्हाला. आणि खऱ्या अर्थाने शिकवायला सुरुवात करा, म्हणजे अजून डाऊट क्लिअर होतील. ओके, काही व्हिडिओ जिथं डाऊट असेल, एखादा व्हिडिओ पुन्हा परत कुठली टेक्निक नाही समजली असेल, ती विचारा. ओके. सो ओके. सो किरण ताई, तुम्ही अमरावतीवरून आहेत.
अंबिकाताई, अंबिकाताई परत एकदा मला सिटीचा प्लेस सांगा तुमचं. कल्याण. कल्याणहून आहेत. कल्याण ठाणे का? परत एकदा विचारतो, हो. ठाणे का? ठाणे. हो. तुम्हाला हा. व्हिडिओ नाही दिलेले मी का दिलेले आहेत? नाही दिले सर. पाठवले तुम्ही. बरं अंबिका बने. बरं, ठीक पाठवले आहे. तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. ओके. मीनाक्षीताई, तुम्ही पुण्याहून आहेत ना? बरोबर. मीनाक्षीताई. ओके. आणि सोनालीताई आता काय म्हटलं मला? सोनालीताई फ्रॉम अहिल्यानगर. अहिल्यानगर. ठीक आहे. ओके. सो आणि मयुरीताई फ्रॉम US. ठीक आहे. ओके. सो अजून काही डाऊट आहे तुम्हाला लेवल 0 बद्दल येस किंवा? सर. हा, मीना मयुरीताई बोला. सर उद्या ते तुम्ही लिंक देणार आहात त्याला फिंगर अबॅकसने सॉल्व्ह करून ते सॉल्व्ह करायचं आहे की व्हिज्युअलायझर? ओके. काही हरकत नाही. आता प्रश्न आला म्हणून पुढे इकडे लक्ष द्या सर्वजण. आता इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये ना दोन गोष्टी आहेत, इकडे लक्ष द्या. दोन टेस्ट आहेत ना. आता तुमची स्वतःची काय कॅपॅसिटी झाली ती तुम्ही, मला माहित नाही. पण हा एक स्वतःचा सेल्फ जजमेंटचा पार्ट असतो किंवा सेल्फ इव्हॅल्युएशनचा पार्ट असतो. कसं आहे की तुम्ही जर आता एक्सपर्ट झाले असाल, तुम्हाला स्वतःला समजत असाल, तुम्ही छान व्हिडिओज बघितले असेल, प्रॅक्टिस केली असेल, 200 पानांची नोटबुक तुम्ही भरून काढली असेल. कारण मी सर्व सांगितलंय त्याच्यामध्ये, ओरडून ओरडून सांगितलंय, म्हणजे काही त्यांना रागून पण सांगितलेलं आहे. आणि हेच जे तुम्हाला बोलतोय ते तेच बोललेलो आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पॉसिबिलिटीज पार्ट आलाय का त्याच्यामध्ये? पॉसिबिलिटीज शिकवलंय का मी त्याच्यामध्ये? पॉसिबिलिटीज म्हणून येस सर. येस सर. पॉसिबिलिटीज चॅप्टर शिकवलाय का? इकडे लक्षात. लास्ट लेक्चरला व्हॉट होतं इज, सर. हा, पॉसिबिलिटीज मध्ये काय की मी तुम्हाला असं सांगितलंय की तिथं एक तुम्ही 10-50 कॅल्क्युलेशन पण बनवल्या पाहिजे. मी जे तुम्हाला विचारतोय ना आता, येस. की 39 हा 30 झाला, हा 9 झाला. मग आता मी पुढचं काय बोललं पाहिजे की मी त्याचं कसं बनवायचं ते पण शिकवलंय. मग त्याची प्रॅक्टिस झाली. 39. मग मग प्लस करायचं असेल तर तुम्हाला फक्त प्लस साठी किती 3 पॉसिबिलिटीज आहेत. हे बघा, प्लस साठी +10, +50 आणि +60. प्लस साठी फक्त 3 पॉसिबिलिटीज आहेत. ही पॉसिबिलिटीज तुम्ही चेक केली पाहिजे. नंतर सबस्ट्रॅक्शन साठी खूप आहेत. सबस्ट्रॅक्शन साठी -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे, -6 आहे, -7 आहे, -8 आहे, -9 आहे. अशा खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत सबस्ट्रॅक्शनसाठी. -39 आहे, -29 आहे, -19 आहे, म्हणजे प्रचंड आहेत. मग तुम्हाला काय अप्लाय करतात बघा. 39 आणि मायनस तुम्ही सांगितलं 28. हे बघा, -20 आणि -8 तुम्ही अप्लाय केला. मग आता पुन्हा परत पॉसिबिलिटी चेंज झाल्या. आता आन्सर तुमचं 11 आहे. आता सध्या करंट आन्सर तुमचं 11 आहे. जे काय होतं ते पहिलं मला माहित नाही. आत्ता जे करंट आन्सर आहे किंवा करंट सिच्युएशन आहे 11 आहे. आणि मग या 11 मध्ये ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी परत पॉसिबिलिटी चेंज झाल्या. आता जर सबस्ट्रॅक्शनच्या बघितल्या तर कमी झाल्या. पहिले सबस्ट्रॅक्शनच्या जास्त होत्या. सबस्ट्रॅक्शनसाठी तुम्ही काय करू शकतात? -10, सॉरी -1, -10 आणि -11. इथं 3च पॉसिबिलिटीज राहिल्या सबस्ट्रॅक्शन. पण ऍडिशनसाठी खूप झाल्या. ऍडिशनला +1 करू शकतात, +2 करू शकतात, +3 करू शकतात, +5 करू शकतात, +6 करू शकतात, +7 करू शकतात, +8 करू शकतात. या सर्व पॉसिबिलिटीजवर तुम्हाला काम करावं लागेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही याच्यावर प्रामाणिकपणे काम कराल, 5-25 कॅल्क्युलेशन बनवून बघाल स्वतःचा. जगामध्ये एक मात्र संस्था आहे की आपण हे सर्व शिकवतो. बाकीच्या लोकांना काही घेणं, हा सिलेबस आणि मुलांना असं शिकवा. तुमची स्वतःची ग्रोथ झाली पाहिजे, कारण तुम्ही बेस्ट टीचर झाल्या पाहिजे, हा आपला उद्देश असतो. आणि जेव्हा हे तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही मुलांना डायरेक्ट मेंटली कॅल्क्युलेशन करून, तुम्हाला ते दिसलं पण पाहिजे, बोलता बरोबर दिसलं पण पाहिजे. नाही काही तर सध्या सुरुवातीला तुम्ही, आपण जे प्रॅक्टिस पेपर देणार आहेत तुम्हाला ते जरी घेऊन तुम्ही विचारलं सध्या सुरुवातीला, नॉट, म्हणजे ते काही वाईट नाहीये. बट मी असं म्हणेल की तुम्ही त्या लेवलला गेले पाहिजे. जेव्हा 20-25 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवतात तेव्हा त्या लेवलला जातात की रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मुलं म्हणतील की 2, ते तुम्हाला दिसलं पाहिजे की मुलांच्या हातावर 2 आहे आता. अगेन +2, कारण तिथं 2 पॉसिबल आहे हे तुम्हाला दिसतंय. मात्र आता परत +2 नाही बोलू शकत तुम्ही, बिकॉज देर इज अ 4. आणि या 4 मध्ये तुम्ही मुलांना फॉर्म्युला शिकवला नाहीये, हे तुम्हाला नोंद पाहिजे की देर इज अ 4. मुलांच्या युनिट रॉडवर 4 आहे. आणि आता मला फक्त, जर मी युनिट रॉडवरच कॅल्क्युलेशन करते तर मला ऍडिशनसाठी फक्त 5 अवेलेबल आहे. +5 लगेच -6.
देर इज अवेलेबल इज द थ्री, आन्सर इज द थ्री. हे बघण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तुम्हाला मोर प्रॅक्टिस करावी लागेल. स्वतः बरोबर बडबड करावी लागेल. स्वतःला 100 वेळा ब्लॅकबोर्ड बरोबर उभं राहावं लागेल. स्वतःला सेल्फ टॉक करावा लागेल. मी हे टूल्स असतात गुड लर्नरचे, हे जे तुम्हाला बोलतोय. सेल्फ टॉक करा, ब्लॅकबोर्डवर उभे राहा, स्वतःचं अनालिसिस करा, स्वतःला स्वतः शिकवा. आणि तुम्ही जेव्हा ह्या प्रोसेसमधून जाल, तेव्हा तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर असाल, असं माझं म्हणणं असेल. हे सर्व टूल्स आहेत, हे अप्लाय करून बघावे लागतील तुम्हाला. ओके. सो ह्या प्रोसेसमधून तुम्ही जेवढा वेळ स्वतःला द्याल, स्वतःला, मी म्हणून एकलव्य नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही एकलव्याचा बाणा जर तुमच्यात असेल, तर यू कॅन 100% स्वतःला तुम्ही गुड टीचरकडे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. सो ओके. अजून काय मला सांगायचं होतं? काय, कोणाचा काय डाऊट होता? कोणीतरी बोललं म्हणून हे बडबड केलं मी. हा, मयुरीताईने विचारलं की मेंटली करायचं की फिंगरिंग नाही करायचं. तर हे तुमची पात्रता आहे. जर तुम्ही बेस्ट टीचर झालेले असाल, तुम्ही लेवल 0 सिनियरचा सुद्धा तुम्ही मेंटली कराल. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही, मला मेंटली दिसतं, जे दिसतंय समोर, ओके 3 दिसतोय का, मग 3 +1, ओके +5, असं तुम्ही करू शकता तिथं. तुम्हाला जेव्हा दिसेल ते कॅल्क्युलेशन, ते तुम्ही करू शकतात. 22, अगेन +22, 55, -66, -3, आन्सर इज द 3, 30, सॉरी, आन्सर इज द 30. हे बघायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तर ह्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत करावी लागेल. बट नाही जमते, तर गो थ्रू द रेग्युलर सिस्टम, यूज द फिंगरिंग सिस्टम. आणि फिंगरिंग सिस्टमने करून दोघं पेपर सबमिट करा. बिकॉज आपण न्यू लर्नर आहोत, बिगनर आहोत, हे तर मान्यच करावं लागेल तुम्हाला. आणि या बिगनरमधून, या प्रोसेसमधून त्या दोघं टेस्ट कंप्लीट करा. बट तुम्हाला एकदा लिंक भेटल्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुमची जिद्द असली पाहिजे की हे दोन्ही पेपर मी मेंटल अरिथमेटिक सोडवायपर्यंत मी शांत बसणार नाही. तुम्हाला कोणी अडवलं नाही, 100 वेळा सोडवा. काय लाईट बिल येणार नाही जास्त त्या महिन्याचं. हे तुम्ही ठरवा की काय करायचंय रंजनाताई. जित करो दुनिया बदलो, हे दिव्य मराठीचं किंवा हे मला वाक्य आवडतं, जित करो दुनिया बदलो. तर जित करो दुनिया बदलने के लिए नहीं, दूसऱ्या लोकांची दुनिया बदलली, लेकिन खुद की दुनिया तो बदलो, फिर लोगों की भी दुनिया बदल पाओगे आप. ती पात्रता आपण आपण करू शकतो. ओके. आता हे सर नवीन जॉईन झालेत, मला माहित नाही V2428 त्यांनी काय कोड टाकलाय ते माहित नाही. जर जॉईन झालेच आहेत, तर रिस्पेक्टली तुम्ही क्लासमध्ये आहे, तिथं सर्व महिला ताई आहेत, अशा पद्धतीने बसा क्लासमध्ये. कुठेतरी घरात फिरणं असेल, 7 पावली थांबून घ्या आणि बसून घ्या एका ठिकाणी. म्हणजे रिस्पेक्टली तुम्ही क्लास ड्रेस करतायत असं मला तुमच्याशी पण बोलता येईल. ओके ना. एक सहलीला आलोय म्हणे म्हणून क्लास जॉईन केला, असं पण नाही झालं पाहिजे. काहीतरी फिरता फिरता आलो म्हणून, चुकलोय म्हणून आलो, असं पण नाही झालं पाहिजे. ओके. सो ओके. एनी डाऊट, एनी सजेशन, एनी कम्युनिकेशन, जे काय असेल ते बोला अजून. ओके. रंजना ताई, एक्टिव होना जरूरी है. जहाँ है वहाँ. मैके आए तो मैके में भी आके सिखा के जाओ. मुंबई आल्या माहेरी, तिथं सुद्धा वर्ग घेऊ शकता तुम्ही, पण पॅशन आना चाहिए. मी साऱ्या जगाशी, मी जिथं गेलो तिथं मी क्लास घेण्याचा प्रयत्न करतो. ते मला जास्त आवडतं. अजून मी जिथं गेलो, गावाला गेलो, हळदीला गेलो, लग्नाला गेलो, पार 10व्याला गेलो, तरी त्या गावात मी एखादी शाळा शोधायचा प्रयत्न करतो. वेळ भेटला का, चला आज या गावात व्हिजिट करून बघू. पॅशनेट झाला पाहिजे आपण. ओके. सो रंजनाताई, जहा है वहा है, एमपी मध्ये असा, गुजरातमध्ये असा, राजस्थानमध्ये असा, इन-लॉज तिथं के घर शिकवायला में सुरुवात किसी का करा. डेथ हो गया था, काय? तो वापस रिटर्न आ, इन-लॉज के घर में किसी का डेथ हो गया था तो वापस आना पड़ा, तो उनके में 13 दिन चला गया तो फिर नहीं हो पाया था सर। नाही, हे 13 दिन बद्दल नका बोलू. मी 26 महिन्यापासून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्याच्याबद्दल बोलतोय. ये 13 दिन के बारे में नहीं बोल रहा हूं मैं 26 महीने से आप मेंबर हो और ग्रुप में हो, इसके बारे में बोल रहा हूँ. ओके. ठीक आहे. ओके. सर, विवो सर, तुम्ही आता जे काही ग्रुपमध्ये आलात, काय तुम्ही अ, कुठून आलात मला माहित नाही.
पण काय आपली ओळख आहे मला करून द्या. म्हणजे मला आता आमचा निरोप घ्यायचा वेळ झाला. अजून पण तुम्ही घरात गोल गोल फिरतायत. मी खूप वेळापासून सांगितलंय की एका ठिकाणी शांततेत रिस्पेक्टली बसून घ्या म्हणून कॅमेरा समोर. ठीक आहे. ठीक आहे. त्यांनी लेफ्ट करून घेतलं. आहेत का त्या? बोला बोला. सर बसून घ्या एका ठिकाणी आणि बोला माझ्याशी. मला तुम्हाला काय माझी मदत हवी आहे का? काही बोलायचं असेल तर बोलून घ्या जरा. V4 त्या चष्मावाल्या ताई आणि आता तुम्ही दिसत होते ते. हा ओके ताई. ओके ओके सर, मी ठाण्यावरून बोलते. आता जस्ट जॉईन झाले. ओके. ओके. हॅलो, ठीक आहे. हा आवाज बोला बोला. येतोय? बोला बोला बोला. बोला. हा हा ठाण्यावरून जॉईन झाली आहे. आता जस्ट जॉईन झाले मी. ओके. काही हरकत नाही. तुम्हाला ताई मी ओके. 8-10 दिवसाचे व्हिडिओ पाठवले नसतील तर ते पाठवतो. प्रामाणिकपणे हंड्रेड बरं पर्सेंट बरं बरं, ते ठीक आहे. त्याची लाख मोलाची किंमत आहे असं ऍस्पेक्टने ते प्रामाणिकपणे बघा. जे जे सांगितलंय ते ओके लाख मोलाचं आहे अशा दृष्टिकोनातून ते तुमच्या वही पेपरवर येऊ द्या. अप्लाय ओके करा. आणि जेव्हा केव्हा पुढची ग्रुपमध्ये किंवा मीटिंग असेल किंवा काय असेल तर तुम्हाला असं ओके वाटत असेल की मला अबॅकस टीचर म्हणून मला प्रवास सुरू करायचा आहे, तर जसं तुम्ही ओके मुंबईकर लोकलमध्ये मिनटा मिनिटाचा तुमचा जसा हिशोब असतो त्या तशा पद्धतीने ते अप्लाय करा. आणि मग तुमच्या ओके खऱ्या ओके अर्थाने तुमची लर्निंग जर्नी सुरू होईल. ओके. वेळ वाया घालू नका. आणि जर वेळ घाय ओके. वेळ मला ह्याची लिंक वगैरे, व्हिडिओ वगैरे कसं मिळणार? माझा नंबर. सर्व मिळतील. तुम्ही जिथं त्या ग्रुपमध्ये आहेत ना आता, तुम्हाला काहीतरी मेसेज केला असेल ओके मी, तिथं तिथं ओके जे ओके काही लिहिलं असेल ते समजून घ्या. तिथं लवकर बटन ओके. दाबा. तिथं तुम्हाला बर पुन्हा परत सर्व व्हिडिओ तिथं भेटून जातील. आजचा सगळं व्हिडिओ ओके तुम्हाला, ओके. आजचा पण व्हिडिओ उद्या भेटून जाईल. ओके. आणि बरं बरं बरं, ठीक तिथं आहे. ओके ओके. फक्त हाय ॲस्पेक्टने ते, हाय इंटेन्शनने ते ॲड्रेस करा व्हिडिओ. सो ओके. मला वाटतं काही डाऊट नसेल तुम्हाला. सो हा व्हिडिओ तुम्हाला उद्या टाकून देईल. आणि या व्हिडिओ नंतर लगेच मी तुम्हाला टेस्ट पण टाकून देईल. ते ॲड्रेस करा, त्या एन्जॉय करा. आणि मग आपण पुढे जाऊया. पुढचं आपल्याला काय करायचं आहे, कसं लर्निंग ॲटिट्यूड पुढे कंटिन्यू ठेवायचा आहे की थांबायचं आहे. यू कॅन टेक डिसिजन. ओके. सो बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्या टेस्टमध्ये. टेस्ट एन्जॉय करा. त्याचा स्क्रीनशॉट टाका तिथं, त्याच ग्रुपमध्ये जिथं तुम्ही आहात तिथं टाका. म्हणजे तुमचा स्क्रीनशॉट आणि तुमचे मार्क बघून बाकीच्या ताईंना हेवा वाटेल. त्यांना प्रेरणा मिळेल की अंबिका ताईंनी सोडवली तर मी का नाही सोडवायची, सोनाली ताईंनी सोडवली तर किरण ताईंनी का सोडवली नाही. तर हे जे एकमेकाला हेवा वाटेल म्हणून तिथं स्क्रीनशॉट टाका. 2 एक्झाम देईल मी तुम्हाला. ओके. रंजना ताई, जा है वह सब मिलेगा. और कचरे के टोकरी में मत डालो ग्रुप का कम्युनिकेशन. बीच बीच में देखते रहो तो बहन भाई का प्यार बढ़ता रहेगा और मिलना रहेगा हमेशा. हाँ, भूल मत जाना बीच बीच में रंजना ताई. जरूर। और मुंबई आए तो नासिक हाँ, आप आइए तो और कैसे बोल नासिक आए सकते तो हैं? घर आइए. ओके. ठीक है. नासिक में मेरा घर है। हाँ फिर वही इसके लिए बोल रहा हूँ ना. अगर अभी कहाँ है मुझे नहीं हाँ, मालूम.